नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 8 डिसेंबर 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली। नाशिकमधील तपोवन येथील प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे। कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि विविध राजकीय पक्षांकडून विरोध दर्शवला जात आहे। मनसेनेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे, ज्याला सयाजी शिंदे यांचा पाठिंबा असल्याचे दिसून येते। या भेटीदरम्यान तपोवनमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा झाली। भविष्यात या विरोधात कशा प्रकारे लढा द्यावा याबाबत ते विचार विनिमय करतील अशी शक्यता आहे। नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावरील आरोपांवर थेट बोलणे टाळले। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणासारख्या चर्चा पुन्हा सुरू असल्याच्या प्रश्नावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की यावर मला काहीही बोलायचे नाही। त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांसंदर्भात SIT नेमली असल्याचे स्पष्ट केले। धनंजय मुंडे यांनी आरोपांची हेतुपुरस्सरता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे आरोप एकट्यावरच का असे म्हटले। माध्यमांना उद्देशून ते म्हणाले की आपल्याला कळायला पाहिजे की टार्गेट अशा पद्धतीने का केले जात आहे। मात्र या सर्व आरोपांपेक्षा आपण आपले काम करत राहण्याला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले। कोण काय आरोप करतो यापेक्षा मी माझे सरळ काम करतोय असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले। वंदे मातरम या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज लोकसभेमध्ये चर्चा होत आहे। स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या चर्चेला सुरुवात झाली आहे। वंदे मातरम या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार आहोत। ही गर्वाची बाब आहे। मी सर्वांचे आभार मानतो। या महत्त्वपूर्ण प्रसंगी सामूहिक चर्चेचा मार्ग निवडला। ज्या मंत्राने, जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनाला ऊर्जा, प्रेरणा दिली, त्या तपस्येचा मार्ग दाखवला, त्या वंदे मातरमचं स्मरण करणं हे आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले। नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी 10% लोकसंख्येच्या अटीवर राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे। ही अट घटनेत किंवा कायद्यात कुठेही नसल्याचे ते म्हणाले। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच विधिमंडळाच्या सचिवांनी दिलेल्या लेखी पत्राचे वाचन करण्याचा सल्ला आमदार भास्करराव जाधव यांनी दिला। सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। खुर्चीसाठी कोण काय करतो हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले आहे असे आमदार भास्करराव जाधव म्हणाले। तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार कसे पाडले याचेही त्यांनी स्मरण करून दिले। सरकार सत्तालोभी असल्याचा आरोप करत देताना सदस्य संख्या आठवणारे, घेताना मात्र ती विसरतात असे देखील आमदार भास्करराव जाधव यांनी नमूद केले। धनंजय मुंडे यांना मला ठार मारायचे आहे। पोलिसांच्या ताब्यातील 3 आरोपींनी धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे। तरीही जालना पोलीस आणि गृह मंत्रालयाने धनंजय मुंडे यांना अटक का केली नाही किंवा त्यांची चौकशी का केली नाही असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारलाय। माझ्या कोर्टात सिद्ध झालंय, धन्याने माझी 2.5 कोटींची सुपारी दिली आहे। मी पोलीस बंदोबस्त नाकारला आहे। फडणवीस सुद्धा त्याला सांभाळत आहेत। क्रूर माणसाला सांभाळू नका। पहिले देवेंद्र फडणवीस असे नव्हते, ते चांगले नाही, ते क्रूर माणसांना पाठिंबा देत आहेत। फडणवीस पूर्वीसारखे वागले तर गरिबांना न्याय मिळेल असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। हे इंडिगो विमान प्रवाशांच्या गैरसोयीवरून लक्ष विचलित करण्यासाठी केले असावे असे त्यांनी म्हटले। त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून चार्टर्ड विमानांच्या सततच्या वापराची खिल्ली उडवली। तसेच या विमानातून येणाऱ्या आनंदाच्या शिधा बॅगांवर संशय व्यक्त केला। शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ आणि रुपयाच्या घसरणीवर चिंता व्यक्त करत ठाकरे यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रस्तावाला विलंब केल्याचा आरोप केला। अध्यक्ष महोदयांना उद्देशून नाना पटोले यांनी सभागृहाचा प्रमुख म्हणून योग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले। पूर्वीच्या कमी कालावधीच्या अधिवेशनांवर त्यांनी टीका केली, ज्यात कोरोना काळात मुंबईत केवळ 3 ते 5 दिवसांचे अधिवेशन झाले होते, तर इतर राज्यांमध्ये 15 ते 20 दिवस कामकाज चालत होते असे त्यांनी नमूद केले। मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भात अधिवेशन वाढवण्यास आपला विरोध नसल्याचे त्यांनी म्हटले। नाना पटोले यांनी आपल्या मागील पीठासीन अधिकारी पदाचा अनुभव सांगत सभागृहाला न्याय
देण्याची जबाबदारी अधोरेखित केली आहे। इंडिगो एअरलाइन्सचे प्रकरण सरकारने सांभाळावे असे कठोर निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। एअरलाइन चालवणे हे न्यायालयाचे काम नाही असे स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे। इंडिगो एअरलाइन्सवर केंद्र सरकारने कारवाई करावी असेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। या महत्त्वाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे। न्यायालयाच्या या भूमिकेमुळे केंद्र सरकारवर या प्रकरणी तात्काळ पावले उचलण्याची बंधन आले आहे। तर इंडिगोच्या विस्कळीत सेवेमुळे देशभरात प्रवाशांना मोठा फटका बसला आहे। क्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न मोडल्याच्या बातमीने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली असून लग्न का मोडले याबाबत विविध अफवा आणि तर्कवितर्क लावले जात आहेत। मात्र या सगळ्या गोंधळात महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या तथा राजकीय नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुकवर एक संयमी आणि संवेदनशील पोस्ट लिहिली आहे। रुपाली पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत लिहिले की खेळाडू स्मृती आणि पलाशचे लग्न रद्द झाले हे स्वतः स्मृतीने जाहीर केले आहे। हे त्यांचे पूर्णपणे खाजगी आयुष्य आहे आणि ते खाजगीच राहिले पाहिजे। सोशल मीडियावरील जागरूक बंधू भगिनी मित्र मैत्रिणींनी हा विषय येथेच थांबवावा ही भारतीय विजेत्या स्मृतीचीही विनंती आहे। सुज्ञ आणि सुशिक्षित नागरिक म्हणून आपण स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पुढे बोलणे थांबूया। स्वातंत्र्याचा गैरवापर न करता आपण स्वतःपासून सुरुवात करूया आणि विकृत मानसिकतेच्या लोकांपासून सोशल मीडिया सुरक्षित करूया। बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाणने काही दिवसांपूर्वीच आपल्या मामाची मुलगी संजना सोबत विवाह केला आणि त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाले। आता त्याच सीझन मधील आणखीन एक लोकप्रिय स्पर्धक घनश्याम दरोडे उर्फ छोटा पुढारी लग्नाच्या तयारीत व्यस्त झाला आहे। घनश्यामने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओवरून त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले। आता खरंच छोटा पुढारी लग्न करतोय का असा प्रश्न सर्वांना पडला आहे।